समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. भिलवडी येथे मंगळवार दिनांक 13 जानेवारी रोजी भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सांगली यांच्या वतीने मोफत सर्वरोग निदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय पतंगरावजी कदम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर श्रीफळ वाढवून व फीत कापून सरपंच स्वप्नाली कुर्णे व गावातील मान्यवर नेते मंडळी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. हनुमान मंदिर परिसरात पार पडलेल्या या शिबिरात सुमारे 300 नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली. स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त तसेच आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात सर्वसाधारण रोग तपासणीसह वैद्यकशास्त्र, त्वचारोग, अस्थिरोग, शस्त्रक्रिया, स्त्रीरोग, बालरोग, कान, नाक, घसा तसेच नेत्रचिकित्सा विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांची विशेष टीम उपस्थित होती. नागरिकांनी या सुविधेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. तपासणीत ज्या रुग्णांना पुढील उपचार किंवा शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे त्यांना भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करून सवलतीच्या दरात उपचार करण्यात येणार असल्याची माहिती हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी मनोज पाटील यांनी दिली आहे. यावेळी युवा नेते प्रतीक संग्राम पाटील, माजी सरपंच शहाजी गुरव, विजयकुमार चोपडे, माजी उपसरपंच पृथ्वीराज पाटील, चंद्रकांत पाटील, बाळासू मोहिते, माळवाडी गावच्या माजी सरपंच सुरैया तांबोळी, उत्तर भाग सोसायटीचे चेअरमन रमेश पाटील, बाळासू मोहिते, ऐनुद्दीन उर्फ चया जमादार, जावेद तांबोळी, मुसा शेख, सचिन पाटील यांच्यासह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा मिळाल्याने समाधान व्यक्त केले. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.